महानगरपालिका निवडणुकांनंतर मेरा भाईंदर शहरातील राजकारण्यांनी वेगळीच कलाटणी घेतली असून मराठी महापौर या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा ठाम इशारा दिला जात होता। मात्र कालच्या घडामोडींमुळे भाजपने हा इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट झालंय। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानं मीरा भाईंदर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। तसेच उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे। या निर्णयामुळे मराठी समाजात तीव्र असंतोषाची लाट उसळली असून मराठी माणसाचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो का असा थेट सवाल मराठी एकीकरण समितीकडून उपस्थित करण्यात आलाय। मराठी अस्मितेचा मुद्दा डावलल्याचा आरोप करत समितीने भाजपच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे। दरम्यान येत्या 3 तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाही सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसून येत असून महापौर निवडीभोवतीचा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माहिती होतं म्हणून आम्ही हे प्रकरण लावून धरलं होतं। म्हणजे काय हे आम्हाला आश्चर्यचकित अशी काही गोष्ट नाहीये, कारण नरेंद्र मेहता ज्या प्रकारे मराठी माणसाला डिवचतायत आणि नरेंद्र मेहता ज्या प्रकारे या शहराचं वातावरण बिघडू पाहतायत, तर आम्हाला ही खात्री होती की ते परप्रांतीय महापौरच देणार आहात। म्हणून आम्ही मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि यांचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे, कारण नरेंद्र मेहता यांना मराठी माणसाच्या नाकावर टिचूनच या शहरामध्ये राज्य करायचं आणि हे वेळोवेळी आम्हाला यांचं दर्शन झालेलं आहे। आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे। आम्ही आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे, पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे, महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे, तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल। मराठी एकीकरण समिती म्हणूया किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणूया किंवा शिवसेना उभाटा म्हणूया, हे काय स्वतःची लढाई लढत नाहीये। बघा इथे कोणी जरी महापौर झाला तर आमचं काही बिघडणार नाही वैयक्तिक यासाठी पण धोक्याची घटना आहे। लक्षात घ्या, नरेंद्र मेहता जे करतायत ना, की त्यांना वाटत असेल की बीजेपीचा महापौर, असं नाही। हा तुमच्या नाकावर ठेचून केलेला हा निर्णय, लक्षात घ्या, मराठी माणसाच्या। त्यामुळे आज नाही तर काल उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांना पण कळेल, रवींद्र चव्हाण साहेबांना पण कळेल की ही भूमिका घेतल्यानंतर, परप्रांतीय लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतल्यानंतर उद्या ह्यांना पण त्यांच्या घरी थाळी घेऊन जायला लागेल। लक्षात घ्या, ही भूमिका नरेंद्र मेहतांनी घेतलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांना मला कळकळीची विनंती, धोक्याची घंटा निर्माण आपणच करताय। लक्षात घ्या, पक्ष कुठलाही सो, पक्षाचा विरोध नाही, पण मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे। लक्षात घ्या, त्यामुळे मराठीच्या विरोधात जे त्यांनी कामं केलेलं जे आहे त्याच्या विरोधात आम्ही उतरणार आणि वारंवार एक लक्षात घ्या 3 तारखेचं आंदोलन करणार। ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांना कुठे अन्याय होईल त्या आम्ही रस्त्यावर उतरणार आहे तुमच्या माध्यमातून।